नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई उच्च न्यायालयानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देत अभिनेत्री कंगना राणावत तिच्या कार्यालयाच्या तोडक कारवाईचा विरोध केलाय. उच्च न्यायालयानं निकाल देताना जे म्हटलंय ते निश्चितच दिशादर्शक आहे आणि सत्ताधाऱ्यांच्यासाठी ते कान उपटणारं आहे. उच्च न्यायालय आपल्या निकालात अतिशय स्पष्टपणे म्हणतं की कंगनाच्या कार्यालयाला तोडण्याची कारवाई ही द्वेषपूर्ण होती. त्यांनी इंग्लिशमध्ये मॅलिस असा शब्द वापरलाय. या शब्दाचं मराठी भाषांतर करताना द्वेष अथवा आकस असं केलं जाऊ शकतं. याच शब्दाच्या आधारे खरं तर सर्व प्रकारची चर्चा उभी राहते. याचं कारण असं कारण सत्तेत आलेला प्रत्येक माणूस आपली शपथ घेताना असं ठामपणे सांगतो की तो व्यक्ती राज्यातल्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात आकसानं अथवा ममत्व भाव बाळगून कारवाई करणार नाही. मात्र कंगना राणावतच्या कार्यालयाच्या बाबतीत जे काही झालं त्यात आकस दिसला असं न्यायालयाला वाटतं. उच्च न्यायालयानं इतकी कठोर भूमिका घेणं हे निश्चितच राज्यकर्त्यांच्या हेतूविषयी शंका घेणारं आहे आणि त्याच निमित्तानं आजच्या लक्षवेधीमध्ये काही प्रश्न उपस्थित राहतात. ज्या वेळेला उच्च न्यायालय असं म्हणतं की लोक बोलतात, राज्यकर्त्यांनी लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं, लोक बोलतात म्हणून राग बाळगून कायद्याची अंमलबजावणी करायची नसते आणि इतकंच नाही तर लोकांनी सुद्धा सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देताना जबाबदारी बाळगायला हवी. जेव्हा भारतीय राज्यघटनेचं सर्व मूल्य जपण्याची जबाबदारी असलेलं न्यायालय असं सांगतं तेव्हा आपल्या हातून एक अत्यंत गंभीर चूक घडलेली आहे याची जाणीव प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना व्हायला हवी. महाराष्ट्रासारखं राज्य ज्यामध्ये देशातले 40% कोरोना बाधित आहेत, असं राज्य ज्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होत नाहीये, असं राज्य ज्यामध्ये रोजगारापासून कृषीपर्यंत अनेक संकटांची मालिका सुरू आहे, तिथं एका ट्विटवरून चिडून जाऊन कोणत्या तरी बांधलेल्या क्षेत्राला उद्ध्वस्त करण्याचं काम करायचं आणि त्यानंतर पक्षाच्या मुखपत्रामध्ये उखाड दिया अशी भूमिका घ्यायची हे न्यायालयाला पटलेलं नाही. आमची आजची चर्चा ही न्यायालयाच्या निष्कर्षांच्या आधारे आहेच, पण त्याचबरोबर राज्यकर्त्यांना आपल्या सत्तेतल्या जबाबदाऱ्या आणि भान आहे का हा प्रश्न उपस्थित करायलाही भाग पाडणारी आहे. त्याच निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा कंगनाच्या कार्यालयावर कारवाईची गरज होती का? आजच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होतात मुंबईमध्ये आपल्या स्टुडिओत माझ्यासोबत आहेत अरुण सावंत, प्रवक्ता, काँग्रेस पक्ष, ते सत्ताधारी गटाचं प्रतिनिधित्व करतील. त्याचबरोबर आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ आहेत. माझ्यासोबत मुंबई महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं ते अत्यंत जवळून पाहिलेले महानगरपालिकेतले ज्येष्ठ पत्रकार सचिन धांजी आहेत आणि मुळात कायदा काय सांगतो, न्यायालयाच्या निकालाचे अर्थ काय असतात आणि संबंधित अर्थांमधून त्याचं विश्लेषण कसं व्हायला हवं याबाबत आपल्याबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट एजाज नक्वी. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. चर्चेला राजकीय वळण लागण्याच्या पूर्वी मला एजाज नक्वी यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. एजाजजी, मी आपल्याशी मराठीत बोलेन, तुम्हाला जमलं तर आपण आवर्जून मराठीत बोला, अन्यथा हिंदीत बोललं तरी चालेल. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं न्यायालय हे स्पष्ट सांगतं की कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई आणि त्यामागचा हेतू हा आकसपूर्ण होता, हा किती गंभीर निरीक्षणाचा मुद्दा आहे. कारण त्यातून राज्यकर्त्यांच्या हेतूबरोबरच राज्यकर्त्यांचा जनतेप्रती दृष्टिकोन काय आहे या दोन्ही गोष्टी समोर येतात. एजाज जी,
रूल ऑफ लॉ, इंटायर मशीनरी एंड पूरा सगड़े डिपार्टमेंट एंड सगड़े बीएमसी, एक तो है ये है कि ये कानून रूल ऑफ लॉ से चलता है और ये कानून सब पार्लियामेंट या असेंबली में पास किए गए हैं। और दूसरा ये है कि जो ऑफिसर है, हेड ऑफ द डिपार्टमेंट, पॉलिटिकली अपॉइंटेड है या एग्जीक्यूटिव है, दोनों ने शपथ पत्र दिया है कि वो द्वेषपूर्ण कार्रवाई, किसी के हित की कार्रवाई, किसी से बायस होकर के कार्रवाई नहीं करेंगे। महाराष्ट्र सरकार भी इसमें शामिल है, चूंकि उसकी का अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री के अंदर में ये आता है बीएमसी। रूल ऑफ लॉ का वायलेशन किया गया, तभी कोर्ट ने मैलिसफुल एक्शन के बारे में प्रकाश डाला। मैलिसफुल एक्शन जब हुआ है तब भी रूल ऑफ लॉ ब्लीच हुआ है। और बीएमसी का एक्शन सब नजर से अगर देखें, किसी भी एंगल से देखें, तो कहीं ना कहीं ये बदला लेने जैसा दिख रहा था। उसी पर हाईकोर्ट ने बताया है कि ये विद्वेषपूर्ण कार्रवाई है, यानी मैलिस। और जब भी मैलिस की बात आती है, रूल ऑफ लॉ का फेलोर होता है। रूल ऑफ लॉ से अगर कोई बीएमसी नहीं चल रही है या कोई भी ऑर्गेनाइजेशन नहीं चल रहा है, तो कहीं ना कहीं ये बहुत सीरियस इशू है कि वो डिपार्टमेंट रूल ऑफ लॉ का फॉलो नहीं कर रहा है अदालत के नजरिए से। बाकी काय रूढमध्ये काय तुमच्या समोर सगळे माहिती है, लेकिन अदालत ने एक बार कह दिया कि रूल ऑफ लॉ का ब्रीच हुआ है और मैलिसफुल इंटेंशन से एक्शन किया गया है। ये बहुत बड़ा डेंट है एक ऑर्गेनाइजेशन का काम करने के नजरिए और उसके स्कोप के ऊपर। अपने आप में एक बहुत बड़ा पटाक्षेप है, धब्बा रह गया। बिल्कुल और इस बेसिस को लेकर के अगर ऍडव्होकेट एजाज नकवी यांनी दिलेलं निरीक्षण आपल्या समोर आलं। ऍडव्होकेट एजाज नकवी म्हणतात की न्यायालयाचं निरीक्षण हे व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात धोका आणि धक्का लावतं। याचं कारण असं व्यवस्था कशा पद्धतीने काम करते हे या निमित्ताने अधोरेखित होतं। अरुण सावंत, आपण आज चर्चेला मवियाचे प्रतिनिधी म्हणून आला आहात। नेमक्या वर्षपूर्तीच्या दिवशीच या विषयावर चर्चा व्हावी की प्रतिमेला एक खूप मोठा काळा डाग आजच लागावा? हे पहा, कोणत्याही प्रकारचा काळा डाग या घटनेने महाराष्ट्राच्या सरकारला लागलेला नाही। महाराष्ट्राचं सरकार हे अतिशय उत्तमरित्या आपला कारभार करत आहे। हा जो काही आजचा जो काही प्रश्न आहे, आजचा जो काही निकाल आहे, तो महानगरपालिकेच्या संबंधित आहे। आपण त्याला महाराष्ट्र सरकारशी, महाविकास आघाडीशी जोडू नका। जो काही निर्णय किंवा जो काही निकाल हायकोर्टाने दिले त्यात स्पष्टपणे हायकोर्टाच्या जजने सांगितलेलं आहे की बीएमसी कडून म्हणजेच मुंबई महानगरपालिकेकडून ही जी काही घटना घडली होती, तोडक कारवाई म्हणा किंवा नोटीस बजावण्याची कारवाई म्हणा, या दोघांमध्येही हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला तिथे चुकीचा निर्णय घेतला असं फटकारलेले आहे, महाराष्ट्राच्या सरकारला नाही। महाराष्ट्राच्या सरकारला फटकारलेलं नाही। क्या बात आहे। म्हणजे हा तर्क अतिशय पूर्वीपासून कार्यरत होता आणि या निमित्ताने अवधूत वाघ यांना विचारावं लागेल, महानगरपालिकेला फटकारलंय, महाराष्ट्र सरकारला नाही, त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेवर आणि राज्यकर्त्यांच्या हेतूवर कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही, हा सत्ताधाऱ्यांचा बचाव आहे। अवधूत वाघ, मला कसं आहे, सावंत साहेबांना त्यांचं काम करू देत, कारण ते शेवटी त्या पक्षाचं रिप्रेझेंट करतात आहेत, तर त्यांना ते करणं भाग आहे आणि त्यांनी ते करावं। तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाचा मी एक उपप्रश्न तयार करतो, त्याला मी एक्सटेन्शन देऊ इच्छितो। तुम्ही म्हणालात की कंगनाच्यावर ही कारवाई करायची गरज होती का, याच्यावर काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील, पण मला एक लावायचं आहे, एवढ्या तडकाफडकी आणि 24 तासाच्या केवळ वेळ देऊन करायची गरज होती का? एके ठिकाणी तुमच्या ठाण्याचे शिवसेनेच्या आमदारांवर ज्यावेळी ईडीची कारवाई होते त्यावेळी संजय राऊत म्हणतात की ते घरी नसताना तुम्ही अशी काय कारवाई केली, म्हणजे यू हॅव नॉट गिव्हन हिम सफिशियंट टाइम, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि कंगना घरी तर सोडाच, ती दिल्लीला असताना तिच्यावर कारवाई केलेली आहे। तर त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी डबल ढोलकीसारखं बोलायचं हे योग्य नाहीये। आता मूळ प्रश्नाकडे येऊ की कंगनाचा बंगला काय पळून जाणार नव्हता, तिने केलेलं जर अनधिकृत बांधकाम असेल तर ते काही चेंज होणार नव्हतं। अशा वेळी तिला सफिशियंट कमीत कमी 48 तासाची, कमीत कमी 72 तासाची नोटीस तरी दिली पाहिजे होती। कमीत कमी तिला तिचं म्हणणं मांडायची तरी संधी दिली पाहिजे होती। मला वाटतं कुठच्याही आरोपीवर कारवाई करायच्या आधी पोलिसांनी किंवा कोणीही त्याला सफिशियंट टाइम दिला पाहिजे।
कुठच्या पण आरोपीवर जर तुम्ही हा एक मुद्दा आहेच आणि त्याची चर्चा न्यायालयात निश्चितच झाली असेल. आपल्याकडे हा मुद्दा घेऊन आलोच होतो की कशा पद्धतीनं राज्य सरकार म्हणतंय, म्हणजे मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं सांगितलं जात आहे की राज्य सरकार जबाबदार नाही, महानगरपालिका जबाबदार आहे. सचिन धांजींना माझा प्रश्न आहे. सचिन धांजी, ज्या वेळेला हा वाद सगळा पेटला तो सगळा वाद केवळ आणि केवळ महानगरपालिकेला वाटावं म्हणून कारवाई व्हावी इतक्या सहजप्रमाणे सांगितला जाऊ शकतो का? आणि यात राज्य सरकारचा काहीही हात नाही हेही इतक्या सहजपणे मान्य केलं जाऊ शकतं का? प्रसादजी, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मुंबई महापालिकेने जर लक्षात गृहीत आपलं धरलं किंवा लक्षात आणलं किंबहुना मनात आणलं तर ते कुठेही कधीही कारवाई करू शकतात, जे कंगनाच्या केसमध्ये आपल्याला दिसून आलंय. कंगनाच्या प्रकरणामध्ये 24 तासाची नोटीस, जिथे 48 तासाची नोटीस द्यायला पाहिजे होती तिथे 24 तासाच्या नोटीसमध्ये त्यांनी हे काम केलंय. दुसरं म्हणजे हे कोणाच्या सांगण्यावरून झालंय. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठेही जेव्हा अनधिकृत बांधकाम होत आहे याची कल्पना नसते, अशातला भाग नसतो. एखाद्या झोपडपट्टीमध्ये जरी बांधकाम झालं तरी सुद्धा अधिकाऱ्यांना माहिती असतं, बंगल्यामध्ये बांधकाम झालं तरी सुद्धा माहिती असतं आणि इमारतीमध्ये झालं तरी आहे. इंटरनल जिथे जिथे चेंजेस करतात ज्या रूम मध्ये त्याची पूर्ण कल्पना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना असते, जेईना असते, एईना असते आणि या सगळ्या अभियंत्यांना याची पूर्ण कल्पना असते. आणि त्या वेळेला ते कारवाईची मोहीम एक आरटीआय ऍक्टिव्हिस्टच्या माध्यमातून अर्ज टाकून तिथे मग कारवाई करायची की नाही याचा पुढचा सोक्षमोक्ष लावला जातो. बऱ्याच वेळेला अशा केसेसमध्ये कंप्लेंट आल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाहीये, हा पार्ट झाला. तर कंगनाच्या केसमध्ये मी तुम्हाला असं सांगेन की वरून दबाव आला होता आयुक्तांवरती आणि आयुक्ताने तो एचवेशच्या ऑफिसना त्याची कल्पना दिली आणि त्यानंतर कारवाई झाली आहे. अन्यथा याच्यावरती कारवाई तेवढ्यात तडकाफडकी झाली नसती. अगदी हा एक अत्यंत महत्त्वाचा आपण मुद्दा मांडलाय. अरुण सावंतांना त्या निमित्तानं विचारायचं आहे. अरुणजी, मुंबईत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत. आपल्या या महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार स्वतः असं म्हणतात की अनेक ठिकाणी अशा पद्धतीची अनधिकृत बांधकामं मुंबईमध्ये असतात. थोडक्यात काय तर या प्रकरणाला अशा पद्धतीनं हाताळायची गरज नव्हती. सचिन धांजी यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं ते अतिशय चांगलं माहिती आहे. त्यांनी समोर आणलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. आयुक्तांवर वरून दबाव आला. आता तरी मान्य करताय का अजूनही तुमचा तोच दावा आणि तर्क राहणार आहे की महानगरपालिकेनं स्वतःच्या मनाप्रमाणे केलं? नाही, सचिन धांजी ज्याप्रमाणे आता म्हणाले की आयुक्तांना वरून कोणाचा तरी दबाव आला होता. आता ह्या जर तरच्या गोष्टी झाल्या. सचिन धांजी यांच्याकडे असं काही लेखी कागदपत्र सापडलीत का किंवा काही रेकॉर्डेड टेप सापडली का की बाबा वरून फलाना मंत्र्याने आयुक्तांना फोन केला आणि सांगितलं की उद्याच्या उद्या कंगना राणावत यांच्या घरी जायचं किंवा त्यांच्या ऑफिसवर जायचं आणि ते जमीनदोस्त करायचं. हे एक ठरवलं त्या सिच्युएशनला त्या वेळेस जे नेते होते त्यांच्यावरती त्यांनी ते वाक्य ठरवून सांगितलं की फलाना व्यक्तीने यांना फोन करून सांगितलं. आता त्यावेळेस संजय राऊत हे अतिशय सक्रिय होते. कंगनाने जे काही वक्तव्य केली महाराष्ट्राच्या विरोधामध्ये म्हणा, मुंबईच्या विरोधामध्ये म्हणा, मुंबई पोलिसांच्या विरोधात म्हणा, त्यानुसार मग संजय राऊत सक्रिय होते आणि त्यांनी उत्तरं देत गेले. आता संजय राऊत हे शिवसेनेचे नेते, त्यामुळे याच्यात शिवसेना इन्व्हॉल्व या विषयाला. आता शिवसेना इन्व्हॉल्व आहे म्हणजे त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मग आता सरकार पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार. असा जरतरच्या गोष्टी आपण जे काही ठरवाल असं म्हणू शकता. ठीक आहे, तुमच्या लेखी जरतरचा सगळा मामला आहे. सचिन धांजींकडे तुम्ही पुरावे मागितले आहेत. अहो पण त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये किंवा त्यांच्या भूमिका मांडण्याच्या वक्तव्यामध्ये एक आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती तुम्ही सोयीस्कररित्या विसरताय. 48 तासाची नोटीस देण्याची गरज असताना 24 तासाची नोटीस दिली आणि दाणकन जेसीबी पाठवले. बरं, दुसऱ्या बाजूला नुसतं नोटीस देऊन तुम्ही थांबत नाही आहात. तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण घडलेल्या घटनेचे संदर्भ फार इतर पद्धतीनेही जोडून पाहू शकतो आणि ते असे की राज्य सरकारचा चेहरा असलेल्या पक्षाचं मुखपत्र त्या घटनेचं समर्थन करत होतं. या दोन गोष्टी तरी तुम्हाला परस्परांशी संबंधित वाटतात? पहा, सचिन धांजी यांनी सांगितले की 48 तासांची अवधी दिली पाहिजे होती, ती ते 24 तासांचीच दिली गेली.
आता हा मुंबई महानगरपालिकेचा चुकीचा तिथे हे निर्णय घेतला गेला आणि म्हणूनच हायकोर्टाने त्यांना फटकारलेलं आहे. आता ही जबाबदारी मुंबईचे जे आयुक्त आहेत चहल साहेब किंवा मुंबईच्या ज्या महापौर आहेत त्यांची होती. मग हे तुम्ही सरकारवर लादू नका हे प्रकरण. महाविकास आघाडीकडे तुम्ही प्रत्येक वेळेस बोट दाखवू नका, ही माझी आपणास विनंती आहे. ठीक आहे, अवधूत वाघ यांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे की जबाबदारी महापौर आणि आयुक्तांची आहे, राज्य सरकारची नाही. महाविकास आघाडीकडे त्यासाठी बोट दाखवायचं नाही. मला प्रसादजी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, मुंबई महानगरपालिका, दानजी साहेब तर अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते हे काँग्रेसचे रविराजे आहेत. विरोधी पक्ष नेते बघा, महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता रविराजा आणि सभागृह नेता शिवसेनेचा, महापौर शिवसेनेचा आणि शिवसेनेकडे असलेली सत्ता हे एकीकडे, आणि राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्रित सत्ता. म्हणजे विरोधी पक्षाची पण स्पेस आपण घेऊन टाकली आणि शिवसेनेबरोबर हातमिळवणी करून हे काम करताना ते मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आज सत्ता कोणाची आहे तर शिवसेनेची आहे. मग आता जे सावंत म्हणाले की मुंबई महानगरपालिकेची चूक आहे, त्याला महापौर आणि आयुक्त जबाबदार आहे, मला त्यांना स्पष्ट प्रश्न आहे, तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही आयुक्त आणखी महापौर याची चौकशी करणार का आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? जर त्यांची चूक आहे, अरुण सावंत, हाही एक मुद्दा आहे ज्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यायला लागेल, कारण तुम्ही स्वतःच हे मान्य केलं की महापौर आणि आयुक्तांनीच त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या कार्यपद्धतीत चुका झालेल्या आहेत. कुठेही काही घडलं की भारतीय जनता पार्टी लगेच त्या व्यक्तीचा राजीनामा मागितला जातो. आता राजीनामा मागणं हे आमचं काम नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी किंवा तुम्ही मागितला पाहिजे. आम्ही नाही मागू शकत तो राजीनामा. केला काय त्यांनी? उद्या मुंबई जाळली तरी तुम्ही राजीनामा मागणार नाही, कारण ज्यावेळी मुंबई जाळतील त्या जळत्या मुंबईवर शेकोट्या मारण्याचं काम काँग्रेस, भारतीय जनता पार्टी करणार. जळत्या मुंबईवर शेकोट्या बांधण्याचं काम किंवा पोळ्या बांधण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि आजही ती करत आहे. सिंहासनावर बसण्यासाठी तुम्ही आज कोणालाच जाब विचारत नाही. एके ठिकाणी तुम्ही म्हणता की ही महानगरपालिकेची चूक आहे, एके ठिकाणी म्हणता तुम्ही आयुक्तांची चूक आहे, एके ठिकाणी म्हणता तुम्ही ही महापौरांची चूक आहे आणि तुम्ही त्यांचा राजीनामा नाही विचारत, तुम्ही त्यांना जाब नाही विचारत. अहो, असले कसले लोकप्रतिनिधी तुम्ही? विरोधी पक्षामध्ये तुम्ही आहात वाघ साहेब, तुमचं काम आहे ते तुम्ही मागा राजीनामा. त्यावेळी तुम्हाला कशाला निवडून दिलेलं आहे? अरुण सावंत, एकदा मला वाटतं भूमिका ठरवावी लागेल. तुम्ही म्हणताय की विरोधकांनी राजीनामा मागायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला विरोधक राजीनामा मागतात तुम्ही तोही त्याच्यावर स्वीकारायला तयार नाही किंवा त्याबद्दल भूमिका मांडायला तयार नाही. पहा, एखाद्या व्यक्तीने, वाघ साहेब जरा ऐकून घ्याल का आमचं? बोला अरुण सावंतजी, आपण बोला. पहा, एखाद्या व्यक्ती कुठेतरी चुकली की संपूर्ण राज्याचा किंवा संपूर्ण सरकारचा राजीनामा मागणं हे तर विरोधकांचं कामच आहे. हीच गोष्ट तुम्हाला जेव्हा लागू पडते तेव्हा तुम्ही राजीनामा देता का? केंद्रामध्ये तुमच्या अनेक मंत्र्यांकडून चुका घडतायत, राज्यामध्ये तुमच्या अनेक मंत्र्यांकडून चुका घडल्या, त्यावेळेस आम्ही राजीनामा मागितलेले. किती मंत्र्यांनी तुम्ही राजीनामे दिले किंवा किती मंत्र्यांना तुम्ही सांगितलं की आपल्या इथे चुकलेलं आहे? जे काँग्रेसवाले आज राजीनामा मागतायत तो दिला पाहिजे. आपण कधी दिला का आपण राजीनामा? अवधूत वाघ, मला या बाबतीमध्ये काँग्रेसचं अभिनंदन, प्रसादजी, मला या बाबतीत काँग्रेसचं अभिनंदन करायचं आहे की शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी त्यांच्या मुलीला एमडी परीक्षेमध्ये जास्त मार्क, जुन्या गोष्टी कोणत्या सांगता तुम्ही? 1942च्या अवधूत वाघ, जो विषय चाललाय त्याच्यावर बोला तुम्ही आता. अवधूत वाघ, आजची परिस्थिती अशी आहे की अनेकांना शिवाजीराव निलंगेकर पाटीलही लक्षात नसतील आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे काय घडलं तेही आठवत नसणार. AR अंतुलनी प्रियदर्शनी प्रतिष्ठानमध्ये केलेल्या भ्रष्टाचारामुळे राजीनामा दिला होता. अशोक चव्हाणांनी आदर्शच्या घोटाळ्यामुळे राजीनामा दिला होता. काँग्रेसची ही राजीनाम्याची परंपरा, याच्याबद्दल तरी मी काँग्रेसला सलाम मारतो. अरुण साहेब, सावंत साहेब, धन्यवाद. या निमित्तानं एक प्रश्न मला पटकन विचारायचा आहे ऍडव्होकेट एजाज नक्वी यांना. नक्वीजी, ज्या पद्धतीनं राजकारण त्यांच्या पातळीवर लढलं जात आहे, खेळलं जात आहे, त्याला एका क्षणासाठी बाजूला ठेवू, पण महत्वाचा मुद्दा असा की आयुक्त जो भारतीय प्रशासकीय सेवेतला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, त्याच्या कार्यकाळात जेव्हा हायकोर्टाचे असे स्ट्रिक्चर्स येतात तेव्हा त्या आयुक्ताच्या कारकिर्दीसाठी ते कितपत गंभीर असतं? नंदिनी सप्तपति मैटर है उड़ीसा का, कुछ तो सीएम का ऐसे ही विदेशपूर्ण काम था, उसका घर तोड़ दिया था, ऐसा ही 1971 वगैरह का।
बिल्कुल ऐसा ही मैलिसफुल एक्ट था। सुप्रीम कोर्ट ने पूछा था क्या ऐसा घर और भी आपने तोड़ा है? तो कमिश्नर से आज भी आप भी सवाल कर सकते हैं, क्या यही घर अगर कंगना का बांद्रा ईस्ट में होता तो क्या आप झोपड़े तोड़ते क्या? ये सब पूछ सकते हैं। और ये मैरिजफुल एक्ट में कमिश्नर के ऊपर एक्शन भी हो सकता है। अगर कंपनसेशन के साथ चाहा जाए तो ये पर्सनल पॉकेट से उनको पैसे देने पड़ेंगे, और पर्सनल कैपेसिटी में जिन ऑफिसर्स ने इन्वॉल्व किया है वो पैसे उनकी सैलरी से ही जाएंगे। बीएमसी इसमें जवाबदेह नहीं है, बीएमसी रूल रेगुलेशन जवाबदेह नहीं है, रूल ऑफ लॉ नहीं है। महाराष्ट्र सरकार भी इससे हाथ उठा सकती है, लेकिन बीएमसी के ऑफिसर जिन लोगों का वहां पर फील्ड में उस वक्त मौजूद थे, जिन्होंने पंचनामा बनाया, जिन्होंने एक्शन लिया, एक्शन का ऑर्डर दिया, उन सबों की कलेक्टिव जिम्मेदारी रहेगी और कमिश्नर इससे अछूत नहीं है। कमिश्नर की कायदे में सबसे हेड है और उनके ऊपर विदेशपूर्व कार्रवाई का केस बनता है, कंपनसेशन का भी केस बनता है, और उनसे सबसे पहला सवाल सब पूछेगा क्या बांद्रा ईस्ट में क्या ऐसी कार्रवाई कभी करने की आपने चेष्टा किया है? चेष्टा मैं करने की कोशिश ही नहीं, आपने सिर्फ चेष्टा किया है क्या? कभी कोई नोटिंग डाउन किया है क्या डायरी में? नहीं किया है। तो ये किसी का बंगला तोड़ना और रातों रात उसमें एक्शन के लिए जेसीबी मशीन बांद्रा ईस्ट से ही मंगाना कहीं ना कहीं ये क्वेश्चनेबल रहेगा। अब रहा ये मैडम का किसी लड़की का बयान, ट्विटर पर लोग गाली देते हैं तो उसके पीछे नहीं पड़ा जा सकता है, लेकिन बिल्कुल बिल्कुल ये मुद्दा आज की तारीख में बॉम्बे हायकोर्ट ने भी उठाया है। मला वाटतं अरुण सावंत हा मुद्दा गंभीर आहे। हायकोर्ट जेव्हा सांगतं की लोक बोलत असतात, राज्यकर्त्यांनी एखादा माणूस आपल्या विरोधात बोलतोय म्हणून त्याच्या मागे लागणं हे राज्य पद्धतीचं द्योतक नाही, अशा पद्धतीने राज्य करता येत नाही। तुम्हाला जर असं वाटतं ना की मवियाला या प्रकरणात जबाबदार नाही धरायचं, मला सांगा अहो अशा पद्धतीने मग महापौरांनी पण वागू नये ना, अशा पद्धतीने आयुक्तांनी पण वागू नये। अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच हायकोर्टाने आज हा निकाल जाहीर केला। आपण जे म्हणता की सरकारने या प्रकारे वागू नये, पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक या देशामध्ये जी व्यक्ती राहते तिला लोकशाहीप्रमाणे बोलण्याचा अधिकार आहे। ती व्यक्ती आपल्याला मनाला वाटेल तसं बोलू शकते, परंतु बोलताना सुद्धा त्या व्यक्तीने याचा विचार केला पाहिजे 10 वेळा की मी जे काही बोलतो आहे किंवा जे काही बोलते त्याच्यामुळे समाजाच्या मनावर किंवा समाजामध्ये काही विपरीत परिणाम तर होणार नाहीत ना, याचा सुद्धा विचार व्यक्ती स्वातंत्र्याचा अगदी बरोबर आहे अरुण सावंतजी, एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं। फक्त मला एक मध्ये मी आपल्याला थांबवतो। तुम्ही जी भूमिका मांडताय अगदी बरोबर आहे। एका माणसानं दुसऱ्या माणसाचा सन्मान राखला पाहिजे, हा एक मुद्दा बरोबर आहे। दुसरा मुद्दा प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हाही मुद्दा बरोबर आहे। माझं म्हणणं काय आहे, जे कोर्ट सांगते ते तरी ऐका। लोक बोलतात म्हणून त्यांची घरं तोडणं ही भूमिका नाही असू शकत, आणि त्यानंतर मुखपत्रामध्ये पहिल्या पानावर त्या प्रकारच्या भूमिकेचं समर्थनही होऊ शकत नाही। अगदी बरोबर आहे, ही आपली गोष्ट मला सुद्धा पटते। मी मगासपासून ते पुन्हा तेच सांगतोय की संजय राऊत म्हणजे सरकार नव्हे, महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे एकटे संजय राऊत नव्हेत। संजय राऊतांनी जी काही वक्तव्य केली त्याबद्दल तुम्ही महाविकास आघाडीला धरू नका ना। असं कसं? संजय राऊतांना कालपर्यंत तुम्ही सगळेजण या महाविकास आघाडीचे करते धरते म्हणत होतात। विधानसभेमध्ये मला भाषण आठवतंय, बाळासाहेब थोरातांनी 170 आमदार आहेत हे जेव्हा मोजून संपलं त्यावेळेला संजय राऊतांचं ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सदनामध्ये कौतुक केलेलं आहे। आणि असे संजय राऊत आता बोलायला लागल्यानंतर त्यांची वक्तव्य न्यायालयानं चुकीची ठरवल्यावर तुम्हाला संजय राऊतांचं वक्तव्य कडू वाटायला लागलं? अरुणजी नाही, मी काय आपणास म्हणालो की एखाद्या नेत्याने एखाद्या मंत्र्याने संजय राऊत किंवा कोणाचंही स्तुती केली त्यावेळेस त्या विषयाला धरून, आणि त्यानंतर आम्ही आता त्यांच्या विरुद्ध जर काही बोललो तर प्रत्येक वेळेचा विषय हा वेगळा आहे। मी आज तुम्हाला आजची जी काही घटना आहे त्या घटनेबद्दल संजय राऊतांचा आणि आपण सरकारचा संबंध जोडू नका हे सांगतो। ठीक आहे, एक पटकन पुढचा मुद्दा घेऊयात। अवधूत वाघ यांना माझा प्रश्न आहे। अवधूतजी, वेळ चुकली, हेतू चुकला की लक्ष चुकलं? हे सगळंच चुकलंय। वेळ पण चुकलेली आहे, हेतू पण चुकलेला आहे, लक्ष पण चुकलेलं आहे। खरं म्हणजे कंगना राणावत ही एक म्हणजे कितीही मोठी जरी ती कलाकार असली तरी एक व्यक्ती म्हणून राजकारणात म्हणून तिच्याकडे काही पाठीमागे फार मोठं पाठबळ नाहीये। शी इज नॉट अ पॉलिटिकल लीडर। आणि जसं तुम्ही म्हणालात की लोकमान्य टिळकांनी एक या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा प्रकारचा लेख लिहिल्यानंतर त्यांना मंडालेच्या तुरुंगात ज्या इंग्रजांनी पाठवलं होतं तशाच धर्तीचं
त्यावेळी काय व्हॉट्सअप नव्हते, त्यावेळी काय ट्विटर नव्हतं, त्यावेळी फक्त मराठा आणि केसरी नावाची वर्तमानपत्र होती. एक केसरीमध्ये अग्रलेख लिहिला, त्यांना 6 वर्षाची सजा झाली. आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तेच लिहिल्यानंतर आम्हाला पण तुम्ही मंडालेला पाठवणार का की अंदमान आणि निकोबारला पाठवणार? ही तुमची दादागिरी का? हा तुमचा प्रश्न का? आणि मराठी अस्मिता म्हणे मुंबईवर टीका केली म्हणून मराठी अस्मिता होत प्रॉब्लेम येत नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यभारावर आम्ही टीका करतोय. ती जी म्हणाली तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणता पाकिस्तानची तुलना, तिने कधीही पाकिस्तानची तुलना केली नाही. पाक ऑक्युपाईड काश्मीर बरोबर तुलना केली, जो भारताचा भाग आहे, भारताचा भाग. ठीक आहे, आता विषय अजून वेगळा भरकटावायचा नाहीये, वेगळ्या मुद्द्यावर जाऊ द्यायचा नाहीये. मी हस्तक्षेप करून थांबवतो. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलात. टीका ही मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर होती. सचिन धांजींसाठी प्रश्न आहे. सचिन धांजी, मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावरची टीका ही मुंबई महानगरपालिकेत कोणाला झोंबली आहे का राज्य सरकारमध्ये सर्वाधिक झोंबली आहे? अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीची ऑर्गन आहे. सचिन धांजी बोलतात. अजून सचिनजी, माझ्या मते अजून तरी मुंबई महापालिकेतून याची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आणि कंगनाच्या बंगल्यावरती ज्या दिवशी कारवाई झाली होती त्या दिवशी सुद्धा कोणी दिली नव्हती, त्यानंतर सुद्धा कोणती प्रतिक्रिया नव्हती. जी कोणती कारवाई झाली ती प्रशासकीय कारवाई होती. सत्ताधारी पक्षाकडून त्याच्याकडे कोणतंही बोलण्यात आलं नव्हतं. आणि जे काही विधान होत होती ती याची शिवसेना पक्ष किंवा अन्य पक्ष यांच्याकडून होत होती, या वरच्या स्तरावर होती. सत्ताधारी पक्ष म्हणजे महापालिकेत अशी कोणतीही त्याची चर्चा नव्हती. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा निरीक्षणाचा मुद्दा आहे. चर्चेला एक वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे एक पटकन छोटीशी जाहिरातीची विश्रांती. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची पुढची फेरी सुरू करतोय. राज्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असताना कंगना राणावतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकार अर्थात त्यांच्या अधीन असलेलं महानगरपालिकेचं प्रशासन आणि पर्यायानं मुंबईचे महापौर, मुंबईचे आयुक्त हे सगळेच टीकेचे धनी ठरत आहेत. राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्यांचा दावा असा आहे की जबाबदार स्थानिक लोक प्रशासन आहे, आम्हाला याच्यात जबाबदार धरण्याची गरज नाही. पण या निमित्तानं पुढचा प्रश्न उपस्थित राहतो की आता नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ही नुकसान भरपाई ही कंगनाला द्यायची आहे. ती किती द्यायची आहे ते न्यायालयानं ठरवलेल्या अहवालाच्या नुसार निश्चित होणार आहे. मला अरुण सावंतांना प्रश्न विचारायचा आहे. अरुण सावंत, नुकसान भरपाईचा मुद्दा सुद्धा राजकीय वळण घेतोय. विरोधकांचं म्हणणं असं आहे की नुकसान भरपाई जर आपल्याला द्यायचीच असेल तर ती नुकसान भरपाई ही जनतेच्या कररूपी गोळा झालेल्या पैशातून देता कामा नये. आपलं उत्तर आहे? पहा, ज्या अर्थी हायकोर्टाने आता असा निकाल दिलेला आहे की एक व्हॅल्युअर आणि एक सर्वेअर त्यांनी नेमायला सांगितलेलं आहे आणि 3 महिन्याच्या आत हा निर्णय घ्यायचा आहे व्हॅल्युअरने आणि सर्वेअरने. आता ते जे काही निकाल देतील त्या निकालानुसार हायकोर्टच ठरवेल की हा जो काय आता खर्च व्हॅल्युअरने आणि सर्वेअरने दाखवलेला आहे, हा खर्च जो आहे तो बीएमसी प्रशासनाकडून उचलायचा की त्या प्रशासनाचे नेते जे कोण आहेत त्यांच्याकडून उचलायचा की राज्य सरकारकडून उचलायचं, हे हायकोर्ट ठरवेल. त्याच्याबद्दल मी काही वक्तव्य आजच्या घडीला या इथे देऊ शकत नाही. ठीक आहे. आपल्याला या निमित्तानं मग एक प्रश्न सचिन धांजींना विचारायचा आहे. सचिन धांजी महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी नीट आणि अतिशय स्पष्ट अशी माहिती बाळगतात. सर्वसाधारण अशा प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई कशी दिली जाते यावर कायद्याच्या अभ्यासकांचंही मत घेऊ. सचिन धांजी, साधारणपणे नुकसान भरपाई किती असू शकते आणि ती देण्याची प्रक्रिया काय? कारण वेगळ्या वेगळ्या प्रकरणांमध्ये महानगरपालिका रस्ते कंत्राटदारांपासून इतर विविध कंत्राटदारांना नुकसान भरपाई देत असते. नाही, या प्रकरणामध्ये आपण जे तोडक काम केलंय त्याच जागेचं तेवढ्यात जे काही तोडलं त्याचा आपल्याला खर्च द्यायचा आहे. आणि हे सगळं व्हॅल्युएशन त्याचं जे काही होईल, जे काही कोर्ट न्यायालयाने जे कोणी अपॉइंट केले असते व्हॅल्युएशन करण्यासाठी त्यानुसार ते केलं जाईल. पण माझ्या म्हणण्यानुसार
हा खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून जाणार आहे, जो कोणत्याही अधिकाऱ्याच्या खिशातून जाणार नाहीये. पण जनतेचं जर म्हणणं असेल की हे तत्कालीन आयुक्त, जे कोणी विद्यमान आयुक्त आहेत, जे सहाय्यक आयुक्त आहे, जे कोणी याचे पदनिर्देशित अधिकारी घ्यायला जबाबदार आहे, त्यांच्या खिशातून जायला पाहिजे, तर तसं होणं आवश्यक आहे. आणि याला मी एक उदाहरण देतोय की मुंबईत ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेत, ते खड्डे जिथे कुठे लोकांनी कंप्लेंट्स करतील आणि त्यानुसार बुजवले गेले असतील तर त्याला 500 रुपयाचं एक बक्षीस आपण योजना आपली लागू केली होती आणि त्या बक्षिसाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून दिली होती. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये एका ठिकाणी जर एक न्याय आहे आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा न्याय, तर ते योग्य नाहीये. त्यामुळे इथे जर जनतेच्या खिशातून जर आपण जे द्यायचं असेल तर सर्वसामान्य जनतेप्रमाणे माझं मत असेल की त्याला देऊ नये. ते अगदी कारण जो अधिकारी म्हणून पैसा मेहनतीनं पगार किंवा उत्पन्न मिळवल्याच्या नंतर जनतेनं करारूपाने शासनाच्या तिजोरीत भरलेला आहे, तो शासनाच्या चुकीच्यामुळे द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाई पोटी खर्च होता कामा नये. अवधूत वाघ, खड्ड्यांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशावर टाकण्याची महानगरपालिकेतली योजना तुम्हाला ठाऊक असेल. आता या प्रकरणामध्ये नक्की काय झालं पाहिजे? तुमच्या लेखी तिजोरीतून पैसा जावा की संबंधित आयुक्त आणि महापौरांच्या वेतनातून कपात व्हावी? पहिली गोष्ट म्हणजे हे आयुक्तांनी किंवा त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हे आपल्या मनानं केलेलं आहे हेच मला पटत नाहीये. मला असं वाटत नाहीये, कारण मी पण मुंबई महानगरपालिकेला गेली 30-40 वर्ष जवळून ओळखतो. त्यांची कार्यपद्धती मला माहितीये, तिकडचे अधिकारी कसे काम करतात माहितीये. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून आले जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसेल तोपर्यंत इकडचे एई किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काम करत नाही, हे सत्य आहे. शिवाय कंगना रनावत सारख्या महिलेचा मोठा बंगला, जी स्वतः पेज स्त्री आहे, जी स्वतः एक सेलिब्रिटी आहे, तिचा बंगला कोणतरी एक असिस्टंट इंजिनियर आणि इंजिनियरचा माणूस जाऊन तोडेल हे शक्य नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी 10 वाजता 24 तासाची नोटीसची मुदत संपायच्या आधीच तिकडे जेसीबी वगैरे आले होते. हे जेसीबी आणायचे आणि इतर कंत्राटदार कामगार आणायचे, ह्याच्यासाठी पण स्पेशल सँक्शन घ्यावी लागते, कारण त्यांना शेवटी पैसे द्यावे लागतात. हे सगळं करण्यासाठी अतिशय वरून सूत्र हल्ली होती आणि ही जी वरून सूत्र हल्ली त्याची हायएस्ट ऑथॉरिटी जी होती त्या हायएस्ट ऑथॉरिटीने दिले. आता इकडे असं होईल की समजा उदाहरणार्थ की डेप्युटी प्रिन्सिपल कमिशनरकडे हे अधिकार आहेत, तर इव्हन डेप्युटी प्रिन्सिपल कमिशनर हे काम करणार नाही जोपर्यंत त्याला जॉईंटची किंवा ऍडिशनलची किंवा सीपीची मंजुरी नसेल, म्युन्सिपल कमिशनरची परमिशन नसेल. शेवटी म्युन्सिपल कमिशनरला बिईंग अ पॉलिटिकल इश्यू यांना कोणीतरी सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरने किंवा चीफ मिनिस्टरने वगैरे फोन केल्याशिवाय होत नाही. आणि प्रसादजी, मी तुम्हाला सांगतो की सचिन दांजी या गोष्टीशी सहमत होतील की अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे नंबर 2 वर असतात. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नंतर आपल्या संपूर्ण राज्याचे सेक्रेटरी म्हणून अपॉइंट होत जातात. ही अतिशय सिनियर पोस्ट आहे. तर त्यांना आदेश देण्याचे किंवा त्यांना दिशानिर्देश देण्याचे अधिकार फक्त आणि फक्त हे चीफ मिनिस्टरला आहेत. आणि त्यामुळे माझा असा स्पष्ट आरोप आहे की चीफ मिनिस्टर साहेबांनीच दिशानिर्देश दिले होते. त्यामुळे याचे सर्व कॉम्पेन्सेशन मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक खिशातून घेतलं पाहिजे. अरुण सावंत, त्याचं उत्तर द्या. हे शक्य आहे का? पहा, आरोप करायचे असेल तर कोणावर आणि कसेही आरोप करता येतात. प्रत्येक व्यक्तीला आपणच म्हणालात आणि कायदा सुद्धा म्हणतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे मी सुद्धा कोणाबद्दल काही बोलू शकतो. वाघ साहेब सुद्धा कोणावरती काही बोलू शकतात. त्याप्रमाणेच त्यांनी जडतरची भाषा केलेली आहे. आता मला तर माहित नाही की मुख्यमंत्र्यांकडून फोन गेला की आणखीन मुख्यमंत्र्यांकडून फोन गेला आहे. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. तर अंदाजावरती कोणतीही गोष्ट होत नाही, हे कृपया आपण लक्षात ठेवावे. ठीक आहे. मला एजाज नक्वींसाठी एक वेगळा मुद्दा आता चर्चेमध्ये आणायचा आहे. कंगनाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्या कारवाईच्या मागे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तिच्या कार्यालयामध्ये कथितरित्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अनुसार अनधिकृत बांधकाम होतं. आता तुम्ही तुमच्या खिडकीचा, दरवाजाचा एखादा इंच जरी इकडे तिकडे केला तरी त्या अनुषंगानं संबंधित स्थानिक लोकप्रशासन तुमच्या विरोधात कारवाई करू शकतं. आणि अशा प्रकारे अनेक सेलिब्रिटींच्या घरामध्ये यापूर्वी कारवाईसाठी पथकं गेलेली आहेत, त्याचे वाद जन्माला आले आहेत. हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं, आत्ताच्या घडीला मुंबई हायकोर्टाने, मुंबईच्या उच्च न्यायालयाने जे निकालपत्रात म्हटलं आहे त्याचा आधार घेऊन
मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांच्या किंवा MRTP ऍक्टच्या उल्लंघनाच्या विविध प्रकारच्या केसेसमध्ये सर्व संबंधितांना अभय मिळवता येईल का? हा एक दिशादर्शक निकाल आहे का? MRTP मिसयूज साठी, MRTP का जो मिसयूज लोकल लेवल पर होता है उसमें इस ऑर्डर का फायदा उठाया जा सकता है। ये स्लम लॉर्ड्स उठा सकते हैं, बिजनेसमैन और बिल्डर्स उठा सकते हैं। होता क्या है कि जो डेवलपमेंट हो चुका है उसको भी अंडर डेवलप बोल करके नोटिस इशू की जा रही है और उस पर इमीडिएट 48 आवर्स का मिनिमम नोटिस देना चाहिए और 24 आवर्स अगर स्पेशल कंडीशन में है तो। अब इन लोगों को डराने के लिए ऐसा हरकत करती थी, अब नहीं डरा पाएंगी। MRTP का जो लीडर भपकी BMC दे रही थी, शायद इस ऑर्डर के बाद में उसमें कमी आई और संबंधित अधिकारियों के ऊपर अगर एक्शन भी हो जाता है तो उसके बाद में BMC, MRTP और उसके साथ में ये शो कॉज नोटिस 354 का जो इमीडिएट नोटिस देता था, अब उस पर रूल ऑफ लॉ और सुप्रीम कोर्ट का और अभी हाई कोर्ट का आया, अभी सुप्रीम कोर्ट का भी आएगा, उस पर कहीं ना कहीं ट्रांसपेरेंसी बरतने का आरोप रहेगा। और ये जरूर इसमें फाइंडिंग में आ गया है कि कोई भी कार्रवाई हाई हैंडेडनेस से नहीं हो सकती है, विद्वेषपूर्ण नहीं हो सकती है, मैलिसफुल नहीं हो सकती है। तो MRTP में जो विद्वेषपूर्ण पहले अनजान बिल्डरों के ऊपर या जो लाइन लेंथ पर बराबर नहीं लोग हैं उन पे लगाया जाता था, अब BMC का हाथ ऐसे निरंकुश नहीं रहेगा MRTP लगाने में। बहुत सटीक रूप से आपने अपने तरफ से ये बयान दिया। थोडक्यात काय तर हायकोर्टानं दिलेला आजचा आदेश, आजचा निकाल हा दिशादर्शक ठरलेला आहे। सचिन दानजी, मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामं तर असतातच, अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत इतका बाऊ करण्याचं कारण नाही, असं एक अत्यंत सूचक आणि महत्त्वाचं वक्तव्य महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेल्या एका नेत्यानं केलं होतं। त्या नेत्याच्या या वाक्यातून धडा घेण्याची गरज होती, पण दुर्दैवानं तसं झालं नाही। आत्ताच्या घडीला हायकोर्टाच्या या निकालाच्या नंतर मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे अनधिकृत बांधकामांना तोडण्याच्यासाठी प्रशासनाचा वापर करणाऱ्या राज्यकर्त्यांना लगाम लागला, तर त्यानं मुंबईकरांचं भलं होणार आहे की अनधिकृत बांधकामं वाढायला त्याचा परिणाम होणार आहे? प्रसादजी, एक गोष्ट आपल्या पुन्हा निदर्शनास आणून देतोय की न्यायालयाचा निकाल आल्यानंतर, म्हणजे अशा प्रकारचे न्यायालयाचे निकाल येतच असतात, असे निकाल आल्यानंतर काही दिवस याची म्हणजे काळजी घेतली जाते, पण त्यानंतर या आदेशाचे, या नियमांचे किंवा कशाचेही पालन होत नाहीये। पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम फोफावत असतं आणि असं हे वारंवार होत असतं। आता एक गोष्ट 2 दिवसापूर्वीचीच मी तुमच्या निदर्शनात पुन्हा आणून देतोय की पूर्व विभागामध्ये एका शाळेच्या मोकळ्या जागेवरती एक अनधिकृत बांधकाम झालंय। भाजपच्या नगरसेविका आहेत रेणू हंसराज यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि ते ऑब्जेक्शन घेऊन त्या तिकडच्या सह आयुक्त, म्हणजे ते झोनल DMC आहे त्यांच्यापर्यंत गेलं होतं। त्या आपल्या झोनल DMCने त्यांना असं सांगितलंय की तुम्ही अनधिकृत बांधकामांकडे बघू नका, नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामांकडे बघू नये। आणि त्या प्रकरणात 2 दिवसापूर्वी सभा तहकूब मांडण्यात आली आहे। मला सांगण्याचं हेच आपले हे आहे की काही अनधिकृत बांधकाम नगरसेवक लक्षात आणून देतो, काही अनधिकृत बांधकाम IT ऍक्टिव्हिस्ट आणून देतात, काही अनधिकृत बांधकाम जे समाजातील जे जागरूक घटक आहेत ते लक्षात आणून देतात। पण कारवाई कुठे करायची हे महापालिकेचे अधिकारी ठरवत असतात। अगदी थोडक्यात काय तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे या कारवाया होत असतात, त्या पुढे सरकत असतात। मला पुढचा प्रश्न एजाज नक्वींसाठीच उपस्थित करायचा आहे आणि एजाज नक्वी, या निमित्तानं एक गोष्ट आपल्याला आणखीन समोर आणायला हवी जनतेच्या, की जबाबदार कोण याचं उत्तर कसं शोधलं जाणार प्रशासनामध्ये? राजकारणी तर निश्चित दृष्ट्या या सगळ्या प्रकारामध्ये एक दुसऱ्यांकडे बोट दाखवतील, विरोधक म्हणतील सत्तेतले सर्वोच्च व्यक्ती जबाबदार आहेत, सत्ताधारी म्हणतील की खालची कनिष्ठ व्यक्ती जबाबदार आहे। मला आपण सांगा की सर्वसाधारणपणे महानगरपालिकेत अशा प्रकरणांमध्ये जर उद्या कोणाचा तरी बळी द्यायची वेळ आली, जबाबदारी निश्चित करायची वेळ आली, तर कोणाचा बळी जाईल किंवा कोणाला जबाबदार ठरवलं जाईल? आयुक्तांना जबाबदार ठरवलं जाईल असं मला अजिबात वाटत नाही। महापौरांना काही फरकच पडणार नाही। नाही, डायरेक्ट आयुक्त ऍज पर BMC एक्ट, आयुक्त इज अ सीनियर मोस्ट एग्जीक्यूटिव एंड ही कम्स, ये जो कमिश्नर साहब है ये BMC एक्ट में सबसे ऊपरी अधिकारी हैं
और यही स्पेशल पावर्स यूज करते हैं कि कब कैश कहां से फ्लो हो, और डीएमसी के पास भी ये पावर नहीं है, यानी डिप्टी म्युनिसिपल कमिश्नर के पास में। और ये जो है अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री का एक पार्ट है, और अर्बन डेवलपमेंट सेक्रेटरी डायरेक्ट सीएम के पास में अभी तक आता था जब ये एक्शन हुआ था। तो ये अर्बन डेवलपमेंट से होकर के बीएमसी तक आता है। दोनों के हेड ऑफ डिपार्टमेंट्स को आज नहीं तो कल बुलाया जाएगा, और जब भी ये केस में रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होगी तो अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री का सेक्रेटरी और प्लस ये कमिश्नर, इन दोनों के ऊपर एक्शन होना तय है। बिकॉज अभी तक उन्होंने एंटी एक्शन रिएक्शन नहीं दिया हुआ है। अगर वो गलत भी हुआ है, हाईकोर्ट ने ऑब्जर्व कर दिया है, तो एटलीस्ट उनको एक्शन लेना चाहिए था जूनियर ऑफिसर्स के ऊपर, वो भी उन्होंने नहीं किया है। इस वजह से एम्बिट में ये सीनियर ऑफिसर्स आ रहे हैं, इन दोनों के ऊपर एक्शन होना तय है। आज नहीं तो कल ये बात जरूर आएगी। सीनियर ऑफिसर्स की कोल्यूसिवनेस से जूनियर ऑफिसर्स ने इसके बोर्ड बन करके एक काम किया है, और उस काम के पीछे उन लोगों ने कहीं ना कहीं एक पॉलिटिकल गेम सेटअप करने के लिए कोशिश किया है। ठीक है, कोई कुछ किसी को बोले वो बहुत छोटी बात होती है, किसी का ऊपर ये पॉलिटिकल एक्शन ही नहीं था। ये अभी बोल रहे थे ये बीजेपी वाले की ऐसा है पॉलिटिकल वाले, कंगना का क्या है, वो एक्टर है, छोटी है बड़ी है, वो जाने उनका काम जाने, लेकिन इसमें पॉलिटिकल कोई एंगल ही नहीं था। अब उसमें अगर सीएम ने स्पेशल इंटरेस्ट लिया हुआ है तो कहीं ना कहीं सीनियर ऑफिसर्स ही इसमें नपेंगे और उन्हीं के ऊपर ये रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होगी। बिल्कुल ठीक है, ये आपने एक बहुत ही गौरतलब बात कही कि वरिष्ठ अधिकारियों पर कारवाई होना तय है। मला अवधूत वाघ यांना पुढचा प्रश्न, एक बात मैं मिस कर गया था, ऐसा एक एक्शन हुआ था 1984 के बाद में, जब अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री ने यहाँ के कमिश्नर को सस्पेंड भी कर दिया था और पूरी बीएमसी को सस्पेंड किया था। शायद आप लोगों को याद होगा 84 में शुक्ला जी करके कोई मिनिस्टर नॉर्थ इंडियन थे, उस टाइम ऐसा एक्शन हुआ था। ठीक आहे, अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत। मला अवधूत वाघांना प्रश्न विचारायचा आहे। अवधूत जी, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते अशा प्रकारचा एक चर्चेतला निष्कर्ष आपल्या समोर कायदेतज्ञ या नात्यानं एजाज नकवी यांनी मांडलाय। मात्र त्यांनी त्याबरोबरच एक आणखीनही महत्त्वाचं निरीक्षण मांडलं। कारवाई झाली आहे 9 तारखेला, 9 सप्टेंबरला। त्या तारखेपासून आज तागायत कुठल्या कनिष्ठ स्तरावरच्या किंवा कारवाईत प्रत्यक्ष असलेल्या अधिकाऱ्याला बोलवून त्याच्याकडून कुठलीही माहिती घेतली गेल्याचंही तथ्य समोर आलेलं नाही। थोडक्यात प्रशासन सुद्धा एकमेकांची पाठराखण करण्याची भूमिका घेतंय का, आणि प्रशासन एकमेकांना पाठराखण करायची भूमिका घेत असेल तर त्यांना वरून आदेश आणि आशीर्वाद आहेत का? पहिली गोष्ट, मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये जे वैधानिक दर्जा ज्यांना दिलेला आहे अशा फक्त 5च गोष्टी आहेत। माझं काहीतरी चुकत असेल तर दानजे साहेब सांगतील। एक म्हणे मुंबई महानगरपालिका, दुसरं म्हणे आयुक्त, तिसरं म्हणे स्टँडिंग कमिटी, चौथी म्हणे सुधार समिती आणि 5वी म्हणे शिक्षण समिती। यांच्या व्यतिरिक्त कोणाला वैधानिक दर्जा नाहीये। त्यामुळे आयुक्त ह्यांनाच फक्त दर्जा आहे, वैधानिक दर्जा आहे। उरलेल्या कमिटी आणि उरलेल्या यांना काही तसं वैधानिक स्टॅच्युटरी स्टेटस नाहीये। त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमध्ये जर तुम्ही पाहिलं व्यक्ती म्हणून, बाकी सगळ्या संस्था आहेत, व्यक्ती म्हणून आयुक्तांनाच एक दर्जा आहे। त्यामुळे आयुक्त या सर्व गोष्टीला वैयक्तिक जबाबदार धरले जातील। हा नंबर 1। नंबर 2, तुम्ही जे म्हणालेलं आहात की पाठराखण करतं, हे फक्त मुंबई महानगरपालिकेत नाही, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण एकमेक कलिगना मदत करत असतो। अगदी तुमच्या जय महाराष्ट्रामध्ये पण एखाद्या कलिगची जर चूक झाली तर तुम्ही त्याला दम द्याल, पण नंतर त्याला सांभाळून घ्याल। हे सगळीकडे होतं, माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये मी पण तसंच करतो। नाही, हे सगळीकडे होतं आणि ते आमच्या इकडे होतं अशा प्रकारचं सार्वजनिक वक्तव्य करू नये, मला ते मान्य होणार नाही। आपण आपल्या राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर राहावं। आमच्या चॅनलमध्ये काम कसं चालतं त्याची सार्वजनिक चर्चा करायची ही वेळ नाही, जागा पण नाही। मी हे अतिशय लाईट मोड मध्ये बोलतोय। नाही ठीक आहे, मला लक्षात आलं की तुम्ही हे लाईट मोड मध्ये म्हणालात, पण दुर्दैवानं समोरचा माणूस त्या पद्धतीने त्याचा अर्थ घेईलच तसा असं नसतं, म्हणून मी ही कॉमेंट इथेच थांबवतो। आपण आपल्या पुढच्या मुद्द्याला यावं। ओके, तर जनरली हे एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं आणि त्याप्रमाणे तसं जातं, सगळीकडे तसं होतं, म्हणजे 99% तरी ऑर्गनायझेशन मध्ये होतं। तर त्याच्यामुळे जर वरूनच सांगण्यात आलं असेल की तू हे काम कर, तर त्याच्याकडनं एक्सप्लेनेशन काय मागायचं? त्याने ते काम केलं, त्याचा रिपोर्ट त्याने वर पाठवून दिला असेल, तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बंगला तोडला आणि या बंगल्यामध्ये एवढ्या विटा मिळाल्या, एवढं हे मिळालं, तेवढं ते मिळालं, त्याने वर पाठवून दिलं। शेवटी खालचे जे अधिकारी आहेत ना ते हुकमाचे ताबेदार असतात। वरून हुकूम आल्यानंतर त्यांना तसं काम करावं लागतं आणि त्यांनी काम केल्यानंतर काय काम केलं
या कामाचं वर्क कम्प्लिशन त्यांनी वर पाठवून दिलं, इथपर्यंतच आहे. अच्छा, म्हणजे सचिन दानजी, हा जो सांभाळून घेण्याचा प्रकार आहे, ते सांभाळून घेण्याच्या प्रकारामध्ये खरंच कोणावर कारवाई अपेक्षित करायची आहे की नाहीच करायची? नाही, जनरली ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेला एखाद्या खालच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करून त्यांचा बळी दिला जातो, ही आतापर्यंतची घटना आहे. मग ती नागेसफाईच्या घोटाळ्याची असो किंवा रस्ते घोटाळ्याची असो, पण प्रत्येक घोटाळ्यामध्ये चीफ इंजिनियर पर्यंत आपण कारवाई करू शकलो, पण वरचे सुद्धा अतिरिक्त आयुक्त हे जबाबदार होते, पण त्यांच्यावर कधी कारवाई झालेली नाहीये. या प्रकरणात सुद्धा तसंच होईल. उद्या जर कोर्टाचे न्यायालयाचे आदेश असे जर पूर्णपणे नाकातोंडाशी आले तर मग 2-3 याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, पदनिर्देशित अधिकारी असेल आणि जे कोणी जेई कोणी केलं असेल किंवा इमारत प्रस्ताव विभागाचे जे कोणी अधिकारी केले असतील त्यांच्यावर कारवाई करणार आणि तेवढं कारवाई केल्याचं दाखवलं जाईल. याच्या पलीकडे कोणावरती कारवाई होणार नाहीये. अगदी, म्हणजे या चर्चेतून येणारे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. सगळ्यात पहिला निष्कर्ष तर असाच निघतोय की जी कारवाई झालेली आहे ती वरिष्ठांच्या आदेशाने झालेली आहे. जबाबदारी निश्चित करायची वेळ आली आहे तर सत्ताधारी म्हणतात की यात राज्य सरकार जबाबदार नाही, महापौर किंवा आयुक्त जबाबदार आहेत. महापौर आणि आयुक्त जबाबदार असतील तर महापौर आणि आयुक्तांवर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित केला तर निष्कर्ष काय निघतो? नाही, कुठल्या तरी कनिष्ठ अधिकाऱ्याचा यामध्ये बळी दिला जाईल. आणि या सगळ्या दरम्यान एक आणखीन महत्वाचा निष्कर्ष निघाला, तो म्हणजे असा की नुकसान भरपाईसाठी जो पैसा दिला जाणार आहे तो पैसा तुम्ही आणि मी मेहनतीनं कमावलेल्या पैशातून जो कर भरलाय त्यातूनच दिला जाईल. मग आपल्या पदरात काय पडलं? एजाज नक्वी, थोडक्यात काय, जनतेला यातून नैराश्याच्या पलीकडे हाती काय येणार आहे? जनता इट्स अ पब्लिक रेवेन्यू एंड एवरीबडी इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द एक्ट व्हिच इज कमिटेड बाय द हाई हैंडेडनेस. अगर किसी ऊपर के आदमी को सपना आता है, पर्सनल झगड़ा हो जाता है, वो अपना एक्सीडेंट करता है तो वो पेमेंट करेगा. आप समझ लीजिए एक मोटा सा कि अगर सिविल डिसोबीडियंस या रूल ऑफ लॉ का मैं फॉलो नहीं करता हूं, मैं मास्क नहीं लगा करके चलता हूं, तो मेरी कंपनी थोड़ी 500 रुपए बीएमसी को भरेगी. हर बार मास्क बिना अगर मैं पकड़ा जाता हूं तो बीएमसी को मैं 500 रुपए देता हूं, यानी कि जनता का ही पैसा जा रहा है. लेकिन ये मेरी कोई कंपनी नहीं करेगी, या सरकारी डिपार्टमेंट पैसा नहीं देता है. दैट्स व्हाई इसमें जो भी पैसा लगेगा, चाहे 5 करोड़ लगे चाहे 2 करोड़ रुपए लगे, ये पब्लिक स्टेटस से जा ही नहीं सकता है. ये रूल ऑफ लॉ है कि आपकी और अगर वैसा होता है, एजाज नकवी जी, अगर वैसा होता है तो क्या उसे चुनौती दी जा सकती है? पर्सनल लेवल पर, पर्सनल कैपेसिटी में बीएमसी के ऑफिसर्स की अभी लायबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होगी, उसके बाद में वो चुनौती दे सकते हैं, लेकिन सुप्रीम कोर्ट में ही चुनौती दे सकते हैं. बिकॉज द बेंच हेडेड बाय जस्टिस काथावाला एंड जस्टिस छागला, वहां पर वो फाइनल फाइंडिंग्स है. इसके बाद में कोई ट्रायल वगैरह नहीं चल रहा है. तो ये जो 2-3 महीने में रिपोर्ट्स आ जाएगी, उसके बाद में किसकी किसकी इसमें फिक्सिंग है, किसने क्या किया हुआ है, और उसके ऊपर ये पिटिशनर का भी सुनवाई करेंगे. एसपी चिनाय है शायद. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. मला एक पटकन अरुण सावंतांना प्रश्न विचारायचा आहे. अरुण सावंत, सगळी चर्चा आपल्या समोर आहे, निष्कर्ष आणि त्या अनुषंगानं समोर आलेल्या बाबी आपल्या निश्चितच लक्षात आल्या असतील. एका प्रश्नाचं अतिशय मनापासून उत्तर द्या. कोर्टानं आज जे काही म्हटलं, मी संधि देता हूं आपल्याला एजाज जी, क्या इसी से जुड़ा हुआ कुछ मुद्दा? एजाज जी जल्दी से. हाँ, इसी से जुड़ा हुआ है, क्योंकि ऑलरेडी कंगना के केस में महाराष्ट्र सरकार और बीएमसी ने तकरीबन 4 से 6 करोड़ रुपए खर्च कर दिए. इन्होंने फीस में दिए हुए एक स्टैंडिंग के वकीलों को 12-12 लाख रुपए दिए हुए. अगर उस पॉइंट से देखा जाए, ये जो बड़े वकील इन्होंने खड़े किए हैं, ठीक है, तो करोड़ों के ऊपर तो ऑलरेडी इन्होंने पब्लिक एक्सचेकर से दे दिया है. अब ये बनाने का भी, उसका जो पतरा वतरा बनाने का भी पैसा हम लोग कैसे दे सकते हैं? ये रूल ऑफ लॉ जज खुद ही बोल देंगे, और ये है, कानून है कि भाई किसी की गलती ठीक है, आपसे हमसे नहीं कराई जा सकती. ठीक आहे. मला अरुण सावंतांकडून एक जाता जाता अत्यंत मनापासूनची प्रतिक्रिया अपेक्षित करायची आहे. अरुण सावंत, न्यायालयानं जे म्हटलं त्यातून काही शिकणार आहात? तुमच्या विरोधात बोललं म्हणून त्याच्या घर तोडण्याच्या पर्यंत जायचं, अशा प्रकारचा आकसपूर्ण कारभार थांबवणार आहे का हे सरकार? महानगरपालिका चुकली असेल तर महानगरपालिकेचे कान उपटणार आहात का? काहीतरी धडा घेणार आहात की नाही या आजच्या निकालापासून? हे पहा, कोर्टाने जो काही निकाल दिलाय तो सर्वांनाच मान्य आहे. कोर्टाला आम्ही चॅलेंज करत नाही आणि याच्या अगोदर सुद्धा कधी केलं नाही.
दुसरी गोष्ट आपण म्हणत याच्यापासून आपण काही शिकणार आहात का, तर महाविकास आघाडीचं हे जे काही सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे नेहमीच प्रत्येक चांगल्या गोष्टीतून नेहमीच काही ना काही शिकायचा प्रयत्न करत असते आणि या गोष्टीतून सुद्धा आमच्या सरकारमधील सर्व मंत्री आणि महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी जे जे काही चांगले ते नक्कीच घेतील. अवधूत वाघ, आपली प्रतिक्रिया 30 सेकंदात. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय दिलेला इंदिरा गांधीने धोडकावून इमर्जन्सी आणली, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, शहाबानू केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश धोडकावून स्पेशल कायदा पास केला. हे दोन्ही तुमच्या पक्षाने केले, त्यामुळे आम्ही न्यायमूर्तींचा आणि न्यायालयाचा नेहमी आदर करतो आणि त्याप्रमाणे वागतो. न्यायमूर्तींचा आणि न्यायाधीशांचा आपण नेहमीच आदर करता. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मी आजचंच उदाहरण देऊ शकतो. देऊ का ते आजचं उदाहरण? दिल्लीमध्ये जी काही दंगल मागच्या वर्षी घडली, त्या दंगलीमध्ये तिकडच्या कोर्टाच्या श्रीधरन यांनी जजने असं सांगितलं होतं की इकडचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे ते फेल गेलं, त्यांनी एफआयआर दाखल केलं नाही. तात्काळ नरेंद्र मोदी सरकारने त्यांची बदली केली बेकायदेशीरित्या. त्यावेळेस तुम्ही कोर्टाचा अवमान नाही केलं का? कोर्टाचं तुम्ही बोलणं ऐकता का? मग ठीक आहे, इथे मला हस्तक्षेप करावा लागेल. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. महत्वाची अपेक्षा ही आहे की ज्या पद्धतीनं न्यायालयानं आपली भूमिका मांडली आणि त्यातून राजसत्ता कशी चालवली जावी याची आठवण करून दिली, ते लक्षात राहिलं तरी खूप. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.